नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत मेष राशीबद्दल. एक अशी रास जी धाडसी, प्रामाणिक आणि नेहमी पुढे जाणारी रास असते. 15 फेब्रुवारी 2026 या दिवशी महाशिवरात्री आहे. हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी फक्त एक सण नाही, एक दिवस नाही, तर आयुष्य बदलण्याचे संकेत आहे. अनेक दिवसांपासून जे अडथळे, चिंता, मानसिक ताण आणि आर्थिक अडचणी तुम्हाला त्रास देत होते, त्यातून आता हळूहळू तुमची मुक्ती होणार आहे. महादेवांची कृपा जेव्हा आपल्यावर होते तेव्हा परिस्थिती एका रात्रीत बदलू शकते. आणि यावेळी महाशिवरात्री नंतर येणारा काळ मेष राशीच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढवणार आहे. मित्रांनो, गेल्या काही महिन्यात तुम्हाला वाटत असेल की कितीही मेहनत केली तरी यश हातात येत नाही, लोकांनी साथ दिली नाही, कधी आर्थिक ताण, कधी नात्यांमध्ये गैरसमज. पण लक्षात ठेवा, प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट ही होतेच. महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहेत. ज्या गोष्टी थांबल्या होत्या त्या पुन्हा चालू होतील, अडकलेली कामे पूर्ण होतील. मेष राशीच्या लोकांसाठी सर्वात मोठा बदल आर्थिक क्षेत्रात दिसू शकतो. अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे. नवीन इन्कम सोर्स सुरू होऊ शकतो. जुने थकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरीत इन्क्रिमेंट किंवा चांगली संधी मिळू शकते. एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येईल पण त्याचा योग्य वापर केला तरच तो टिकेल. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावा लागेल. इन्व्हेस्टमेंट विचारपूर्वक करावी लागेल. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. बॉस किंवा सिनियर्स तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. प्रमोशन किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन डील्स, नवीन ग्राहक आणि प्रॉफिट वाढण्याचे योग आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. जिथे तणाव होता तिथे आता संवाद वाढेल. पती पत्नीमधील गैरसमज दूर होतील. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. कधी कधी फक्त इगो बाजूला ठेवला तर अर्ध्या समस्या तिथेच आपल्या संपतात. मेष राशीचे लोक बाहेरून खूप स्ट्रॉंग दिसतात पण आतून ते खूप सेन्सिटिव्ह असतात. महाशिवरात्रीनंतर तुम्हाला एक वेगळी शांतता जाणवेल. जणू काही मनावरचं ओझं हलकं झालेलं आहे. ध्यान करा, जप करा किंवा फक्त 5 मिनिटं शांत बसून राहा. तुमच्यासाठी चमत्कार नक्की होईल. महाशिवरात्रीच्या दिवशी एक छोटासा उपाय तुम्ही नक्की करा. सकाळी किंवा रात्री शिवलिंगावर पाणी आणि दूध अर्पण करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळेस करा. शक्य असेल तर एक दिवा लावा. हा उपाय तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मकता वाढवेल. एक तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे, चांगला काळ येतोय म्हणून ओव्हर कॉन्फिडन्स नको. कोणावरही पटकट विश्वास ठेवू नका. कागदपत्र न वाचता सही करू नका. रागावर नियंत्रण ठेवा, कारण तुमची एक छोटी चूक मोठी संधी तुमच्या हातातून जाऊ शकते. आता तुम्हाला मोठा बदल कधी जाणवेल? महाशिवरात्रीनंतर पुढील 15 ते 30 दिवसात अत्यंत महत्त्वाचे हे दिवस तुमच्यासाठी असतील. या काळात तुम्हाला नवीन लोक भेटतील, नवी मार्ग दिसतील आणि आयुष्य योग्य दिशेने जात असल्याची जाणीव तुम्हाला होईल. मेष राशीची खरी ताकद तुमच्यात एक गोष्ट जन्मतः आहे, कधीही हार न मानण्याची वृत्ती आहे. जरी परिस्थिती कठीण असली तरी पुन्हा उभे तुम्ही राहू शकाल आणि याच गुणामुळे आता येणाऱ्या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घेऊ शकाल. जर आतापर्यंत आयुष्याने तुम्हाला खूप तुमच्या परीक्षा घेतल्या असतील तर समजा आता रिवॉर्ड मिळण्याची वेळ आली आहे. महादेव सांगत आहेत, थोडं अजून धीर धर, चांगले दिवस येत आहेत. मेष राशीच्या लोकांनो, भूतकाळ सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि नव्या सुरुवातीसाठी तयार राहा. महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि प्रगती येऊ दे, हीच आपण महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया. हर हर महादेव. जर तुम्ही मेष राशीचे असाल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा हर हर महादेव. हा संदेश इतर मेष राशीच्या लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद.